आधी कंपेअर करतील एकमेकांचं कोणाचं चांगली मेरे हाथ पे तो ये हो ही नहीं रहा है देखो मेरे हाथ इसलिए नहीं हो रहा है। घरी आम्ही थांबलो होतो नाईटला. हिने आम्हाला मस्तपैकी जेवण खाऊ घातलं. इकडे पूजा आणि इकडे चिल्लर गँग आलेली आहे बघू शकता तुम्ही. आणि आम्ही आता निघतो इथून. वाजले 3 श्रीशैलमसाठी. तर आम्ही फोटो काढण्यासाठी थांबलो तर हे आम्हाला फॉलो करत होते मागं. तर फॉलो करता करता त्यांनी गाडी साईडला लावली. नंतर आम्हाला बोलले थांबा या बाय. या 3 लाख रुपीज. या थँक्यू बाय. आपले रुद्रा तिचं दुपारचं जेवण करते. आता आम्ही आहेत तेलंगणामध्ये. इकडे पेट्रोलचे भाव आहेत 110 रुपये लिटर. इंडियन ऑइल पेट्रोल पंप. नो वन इज हिअर. ओनली वन अँड ओनली अवर रुद्रा. छोटी छोटी राहें मिलके कहीं दूर दूर मंजिल पर जाएगी. कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी. तर फायनली आपण ऑलमोस्ट 150 किलोमीटर कवर केलं आहे. आता आपलं फक्त 75 किलोमीटर्स राहिलं आहे जो की आहे जंगल एरिया. तर आता मी इकडे थांबलो होतो रोहन्स टी अँड टिफिन्स. इथे चहा प्यायला. आणि या मावशींनी सरकारने काहीतरी ऑर्डर केलं आहे. बोंडे बोलतो मुल काय बोल पुनुगुलू इन हैदराबाद. इट इज फेमस पुनुगुलू समथिंग. मी नाही कधी टेस्ट केला. मला आवडत पण नाही. माहीत नाही काय. बट आज ट्राय करते टेस्ट करायचा. आणि जंगल एरिया आम्हाला लाईक ऑलमोस्ट अंधार व्हायच्या अगोदर पार करायचं आहे. नंतर मे बी 8:30 ते 9 नंतर एंट्री बंद होते. सो भेटूयात आपण मंदिराच्या तिकडे. लंबी लंबी दूरी भी यूं ही चलते चलते कम होती जाएगी. कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी. त्याचे जर शॉर्ट्स बघायचे जर असेल तर आपण 360 पण लावलेला आहे. तर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा. इंस्टाग्रामवर तुम्हाला शॉर्ट्स बघायला भेटतीलच. तर चला मग मी तुम्हाला आता डायरेक्ट भेटेल जर नाश्ता करायला जर थांबलो. हाय ब्रो नीचे का या एक जस्ट मिनट. आय विल पार्क हियर. गाडीकडे थांबू. स्टँड तिकडे एका रायडरची गाडी खाली गेली होती. तर ऋषू त्याला हेल्प करत होती. निघाली आणि आता ती ओके. या वेलकम ब्रो. ऑल ओके ना. ऑल ओके. हाँ त्याची ग्रिप नव्हती ना. तर एक रायडर होता म्हणून आहे ना उतारावरून खाली येताना आहे ना थोडी गाडी कंट्रोलमध्ये ठेवायचा. बट मग त्याच्या टायराची ग्रिप काहीच नव्हती. त्याच्यामुळे मग तो गाडी टर्नला कंट्रोल नाही झाली आणि ती स्ट्रेट घुसली. हेच जर पुढं झाडण ते होते त्यामुळे ती कंट्रोल झाली. जर काहीच जर नसतं तर तो सरळ खाली गेला असता. त्याच्यामुळे टर्नला अवश्य करून हे बघा
की गाडी एकदम आपल्या कंट्रोलमध्ये असू द्या, की गाडी आपल्याकडे कंट्रोल होते का नाही. आणि आपण गाडी जर चालवतोय आणि मोठ्या जर तुमच्याकडे गाड्या आहे ना, तर त्यांची केअर पण तेवढीच करा की जेवढी तुम्ही चालवताय. सफर अनजाना सा है, रास्ता बेगाना सा है, हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है, हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. सफर अनजाना सा है, रास्ता बेगाना सा है, हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है, हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. या आणखीनला लास्ट टाइम आलो होतो आम्ही श्रीशैलमला ना, तर यांच्या इथं आम्ही तर पार्किंगला गाडी लावली होती आणि इथं नंतर आम्ही ते बोटिंगचं केलं होतं. गोल बोट असते ना, तिथं केलं होतं. तर या त्या आंटी होत्या 20. हां हां ओके. आणि हा त्यांचा मुलगा. चला मग आता निघूया आपण, कारण की अंधार होत चाललं आहे आता. तर आपण फायनली श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगांच्या नगरीमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता काळोख्याचा अंधार, पुढे गाड्या चालल्या आणि आम्ही या गाड्यांना फॉलो करत चाललेलो आहेत, कारण की डर लगता है. इंसान है, इंसान की फटती है. मध्ये रूम ऑफलाईन भेटत नाही. रूम जर तुम्हाला लागत असेल तर तुम्हाला एक ऑनलाईन बुक करावं लागतं. लास्ट टाईमला आम्ही कॅम्पमध्ये राहिलेलो होतो, आमचा स्वतःचा कॅम्प होता. तर आम्ही कोपऱ्यावर कॅम्प करून आम्ही कॅम्पवर राहिलो होतो. तर हे बघा इथं गणेशाचं मंदिर आहे, गणेश आणि कार्तिक इथे आहे. तर यांचं दर्शन घेतल्याशिवाय मल्लिकार्जुनचं दर्शन पाहून होत नाही, कारण की शंकर आणि पार्वती हे त्यांच्या मुलांसाठीच इथं आले होते. किती आहे त्याच्यामुळे आज जास्त गर्दी आहे. म्हणजे आज हे उद्यासाठी गर्दी आहे आणि उद्या सोमवार पण आहेत. तर आपला पण लक इतका चांगला की आपलं जेव्हा फर्स्ट श्रावण सोमवार चालू होणार होता UPमध्ये, तेव्हाच आपला काशी या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं. आणि उद्या सोमवार आहे आणि तेलंगणा म्हणजे इकडचे जे आंध्र तेलंगणा इकडचे लोक झाले, तर यांच्यासाठी ह्या सोमवार आणि अमावस्या चांगला दिवस मानला जातो. त्याच्यामुळे पण जास्त वर्षी न्यू वर्षाला आम्ही आलो होतो, न्यू इयरला. 7 महिने पण कंप्लीट नाही झालेले आणि रोड त्याने एकदम कडक क्लास केलेला आहे. आम्हाला वाटलं सुद्धा नाही आम्ही जंगल ह्यावेळेस म्हणजे इझिली पार होऊन गेला. लास्ट टाइम आम्हाला खूप आम्ही स्ट्रगल केला होता. आपण मल्लिकार्जुन यांच्या नगरीत पोहोचलेलो आहेत. हर हर महादेव की जय. चल चल झोपू नको. कहाँ से का टूर कर रहे हैं? हाँ कहाँ से का? 12 ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंग पूरा 12 ज्योतिर्लिंग. 12 ज्योतिर्लिंग. हाँ अभी 1 महीना हो गया. या थँक्यू. ही मूर्ती शंकर आणि पार्वतीची मूर्ती आहे आणि मध्ये आय थिंक सो कार्तिकेय, हा कार्तिकेय आहे. आणि हाच एरिया आहे. आम्ही लास्ट टाइम मी जस्ट कॅम्प केला होता. तर गुड मॉर्निंग मंडळीनो. तर आता वाजले सकाळचे 9:30 आणि आम्ही जाणार आहे आता श्रीशैलम ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी. तर आम्ही रेडी झालेलो आहे. इकडे बाईक पण रेडी झाली. माझ्या चेहऱ्यावर जाऊ नका, कारण की मी डेली बाईक ट्रॅव्हल करते, मला थोडंसं फेस करावं असतोच. आणि तिने साडी बघा कशी नेसलेली आहे. मी पण लुंगी घेणार आहे, बट लुंगी घ्यायची मला अजून, तोवर मी जीन्स घातलेली आहे. तर बाहेर बघून आपण लुंगी घेऊया, लुंगी नेसो आणि दर्शन करून मग तुम्हाला आम्ही भेटतो लवकरच. आणि हे बघा आम्ही अशा डोरमेट्रीमध्ये काल स्टे केला होता, कारण की इकडे एक पण रूम अवेलेबल नव्हती. तर बेडची कॉस्टिंग की 200 रुपये, फक्त गादी जर घेतली तर 100 रुपये, चटई घेतली तर 50 रुपये आणि पर लॉकर, ईच लॉकर आहे, असे लॉकर असतं. ईच लॉकरची कॉस्टिंग आहे 20 रुपये.
तर ठीक आहे, कॉस्टिंग खूप कमी आहे. बट मग आपण म्हणतो ना सेफ्ट, लाईक मॉर्निंगला आपल्याला आंघोळ करायची आहे, ते पण प्लस लाईक क्लोथ चेंज करायचे, हे बाहेर असतं, म्हणजे लाईक सगळं पब्लिकली असतं. फक्त लेडीजसाठी त्यांनी थोडंसं एक शेडन ते बनवलेलं, त्या टाईप बनवलेलं आहे. बट एक कुठेतरी आपल्याला वाटते आपली प्रायव्हसी थोडी हे होते. बट ऑप्शन नसल्यामुळे काहीच करू शकत नाही आपण. तर काल आम्ही रात्री 11:30 वाजता आम्ही थांबलेलो होतो. तर चला भेटूया मंदिराकडे. तर आता आम्ही इथं लुंगी घेतो माझ्यासाठी. काका आम्हाला इसका बॉर्डर ग्रीन. आता आमची स्वारी निघाली आहे मंदिरासाठी. ब्राह्मरंबा देवी. तर या सर्कलपाशी गाड्या ते येतात, इथून पण तुम्हाला पायी जावं लागतं. आणि आता आम्ही चाललेलो आहे मल्लिकार्जुन दर्शनासाठी. तर आपण आलेलो आहे नाश्ते गेटमध्ये. आणि बघा इथं पूजा चालू. इकडं आता बोनालू आहे ना, तिथं बोनालूमुळे गर्दी पण खूप इकडे. आणि यांचं फेस्टिवल पण सगळ्यात मोठं फेस्टिवल मानलं जातं. हर हर महादेव मंडळींनो. तर इथे फक्त मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग नसून तर इथे माता सतीच्या 51 शक्तिपीठांपैकी ब्रह्मरंबा आहे, एक शक्तिपीठ सुद्धा आहे. जिथे की सांगतात माता सतीच्या ओठांचा भाग पडलेला. इकडं पूजा चहा पिते कारण की तिचा उपवास आहे सोमवार असल्यामुळे. आणि मी लेमन राईस घेतला आहे हैदराबादचा फेमस. तर आम्ही चाललो आहे दर्शनासाठी. तर हे बघा इकडं फ्रीवाली गर्दी पडलेली आहे आणि आपण शीघ्र दर्शनासाठी चाललो आहे. तर बघूया आज गर्दी बघा किती इकडं. लाईनी लागलेल्या सगळीकडे. तर आम्ही आलो आहे सकाळीच्या हॉटेलला आलो, तर हॉटेलला जेवण करण्यासाठी. तर पूजाने वडा घेतला आहे आता. आणि मी चपाती भाजी घेतली कारण की माझ्या मग जेवणाचा टाईम लागेल त्यामुळे. तर मंडळींनो, जसं की तुम्हाला माहिती आहे दीपमौषा पण आहे. तर आम्ही इथे दीपदान केलं आहे. दिव्यात दीपकार हर हर महादेव मंडळींनो. तर आज फायनली आपल्या 8व्या ज्योतिर्लिंगाचं अर्थातच मल्लिकार्जुन राजाचं दर्शन झालेलं आहे. तर मल्लिकार्जुन हे आंध्र प्रदेशामधील एक प्रमुख देवस्थान असून ते दक्षिणेचे कैलास असे देखील ओळखले जाते. तर इथे मल्लिकार्जुनासोबतच माता पार्वतीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ म्हणजेच श्री माता ब्राह्मरंबा देवीचे सुद्धा शक्तिपीठ आहे. तर मंडळींनो, पौराणिक कथेनुसार श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची कथा ही भगवान शंकरांच्या कुटुंबाशी संबंधित आहे. तर जेव्हा भगवान शंकरांचे लहान मुलगा म्हणजे अर्थातच गणपती बाप्पा हे आपल्या मोठ्या भावाच्या अगोदर लग्न करण्याचे बघत होते. मीन्स अर्थातच कार्तिकेय स्वामी हे गणपती बाप्पांचे मोठे भाऊ. तर त्यांच्या अगोदर गणपती बाप्पांना लग्न करायचे होते. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी भगवान शंकर आणि माता पार्वतींनी त्यांच्यासमोर एक अट टाकली. ती अट अशी म्हणजे जो पण कुणी पृथ्वीला अगोदर प्रदक्षिणा मारून येईल त्याचे लग्न अगोदर केले जाईल. माता पितांची ही अट ऐकून भगवान गणेश आपल्या आईवडिलांनाच प्रदक्षिणा मारू लागले. परंतु कार्तिकेयने आपले वाहन मोर घेऊन त्यांनी संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. पण गणपती बाप्पांनी आपल्या माता पितांना पृथ्वी समान मानले म्हणून गणपती बाप्पांचाच अर्थात विजय झाला. ही बातमी जेव्हा कार्तिकेयांना समजली तेव्हा त्यांना राग आला आणि ते इकडे क्रोच पर्वतावर येऊन बसले. तर जेव्हा भगवान कार्तिकेय क्रोच पर्वतावर येऊन बसले तेव्हा भगवान कार्तिकेयांना मनवण्यासाठी माता पार्वती खाली जमिनीवर मीन्स पृथ्वीवर आल्या. परंतु तेथून भगवान कार्तिकेय पळून गेले. आणि त्यानंतर भगवान माता पार्वतींनी शंकर भगवान माता पार्वतींना शोधत आले आणि कार्तिकेयांना सुद्धा शोधत आले. आणि तेव्हाच आपल्या पुत्रासाठी भगवान शंकर आणि माता पार्वती इथे श्रीशैलम या पवित्र ठिकाणी स्थानापन्न झाले. हर हर महादेव.
तर श्रीशैलम हे कृष्णा नदीच्या काठीवर वसलेले असून इथे फक्त श्रीशैलम हे ज्योतिर्लिंग नाही हे मी तुम्हाला अगोदर पण सांगितले. तर इथे माता सतीचे जे ब्रह्मरंभा देवी शक्तिपीठ आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. तर जेव्हा देवी माता पार्वतीने आपल्या वडिलांनी जेव्हा भगवानांचा अपमान केला तेव्हा माता क्रोधित होऊन अग्नीमध्ये दहन झालं. तर तेव्हा भगवानांनी आपल्या पत्नीला उचलून आणि तिकडेच तांडव करायला सुरुवात केली. तर तांडव करता करता देवीचे जे शरीराचे तुकडे ज्या ठिकाणी पडलेले होते तिथे आपल्या पूर्ण याच्यामध्ये 51 शक्तिपीठ आहे. तर त्याच्यातलं 18वं शक्तिपीठ म्हणजेच हे श्री ब्रह्मरंभा देवी असे सांगतात. तर इथे आपल्या सती मातेचा अर्थातच पार्वती देवीचा ओठांचा भाग पडलेला आहे म्हणून येथे हे प्रसिद्ध आहे. जय मल्लिकार्जुन, जय ब्रह्मरंभा माता. तर आज सरकारांनी लुंगी घातली होती दर्शनासाठी. साऊथ इंडियामध्ये आपण जेव्हा कोणत्या पण मंदिरात जातो तेव्हा प्रॉपर त्यांची धोतर लुंगी वगैरे असं परिधान करावं लागतं. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लुंगीवर आमचे अण्णा कसे दिसत आहेत. आमचं दर्शन झालेलं आहे मल्लिकार्जुनचं आणि ब्रह्मरंभा देवीचं. आता आम्ही दोघं चाललो आहे एक साक्षी गणेश गणपती बाप्पा मोरया. तर हे काका म्हणजे टॅक्सीवाले आम्हाला 5 लोकांचे दर्शन करणार आहे. तर बघूयात कोणकोणती ठिकाणे तुम्हाला पण नक्कीच दाखवू. तर संपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. तर नेहमीप्रमाणे आजही वरून राजाने आपली उपस्थिती लावली आहेत आणि आता आम्ही आलो आहोत साक्षी गणपती टेम्पलला. आणि असं सांगितले जाते की मल्लिकार्जुनला आल्यावर साक्षी गणपती बाप्पाचे दर्शन नक्कीच घ्यायला हवे तरच मल्लिकार्जुन राजाचे दर्शन पूर्ण होते. गणपती बाप्पा मोरया. जाऊयात गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आता आम्ही इथं अटकेश्वरम टेम्पल आहे तिथे. अटकेश्वरम टेम्पल. तर मल्लिकार्जुन येथे अजून एक शक्तिपीठ आहे ते म्हणजे की ललिता माता. काय आहे? कस्तुरी. बघा आपण आलेलो आहे शिखरेश्वर. इथे हे टेम्पल आहे आणि वरतून व्ह्यू पण दिसतो. आणि तर जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं श्री मल्लिकार्जुन महाराजांना दक्षिणेचे कैलास असे सुद्धा म्हणून ओळखले जाते. तर मल्लिकार्जुन या नावाचा अर्थ तुम्ही हे दक्षिणेचे कैलास शिखर बघू शकता. भोले बाबा दिसता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हर हर महादेव. तर आज आपला दिवस आहे 36 आणि मस्त मल्लिकार्जुनाचं दर्शन घेऊन आणि आपल्या रुद्राला पण मल्लिकार्जुनाचे दर्शन देऊन आपण चाललेलो आहोत रामेश्वरमला. आणि इकडे शंकर भोलेंची पार्वती आणि फॅमिली बघू शकतात. आणि वातावरण बघा पावसाचं वातावरण आहे आणि तिकडे आपली रुद्रा आली. कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी सफर